माझं नाव सुजाता आहे. माझं वय फक्त 20 वर्ष आहे. मी आमच्या घरातील सगळ्यात धाकटी मुलगी आहे. माझ्या मोठ्या बहिणीचं नाव रीमा आहे. आजही एक नेहमीसारखाच दिवस होता. आम्ही सगळे आई, बाबा, मी आणि रीमा घरात हसत खिदळत बसलो होतो. रात्रीचे 10 वाजले होते आणि तेव्हाच अचानक दरवाजावर टकटक झाली. इतक्या वेळेला कोण येईल याचं सगळ्यांना आश्चर्य वाटलं. बाबा उठून दरवाजाकडे गेले. मी, आई आणि दीदी आम्ही तिघही दरवाजाकडे पाहत होतो. बाबा कोणाला तरी आत घेऊन येत होते आणि त्यांच्या बोलण्याच्या आवाजावरूनच कळत होतं की कोणी महत्त्वाची व्यक्ती आली आहे. आम्ही लगेच उभे राहिलो. जेव्हा ते आत आले तेव्हा आम्ही सगळे स्तब्ध होऊन त्यांच्याकडे बघत होतो. कारण ते कोणी दुसरे नव्हते, आमच्या गावचे जमीनदार आणि त्यांचा मुलगा विराज चौधरी होते. विराज दिसायला खूपच देखणा होता. माझी दीदी तर लगेचच तिच्या खोलीत जाऊन बसली, कारण आमचं अशा अनोळखी पुरुषांसमोर जाणं निषिद्ध होतं. मी आणि दीदी दोघी कान लावून त्यांचं बोलणं ऐकत होतो. घरात थोडं टेन्शनच पसरलं होतं, कारण ते लोक खूप श्रीमंत आणि प्रतिष्ठित होते. त्यांचं आपल्या घरी येणं ही काही छोटी गोष्ट नव्हती. आणि मग जी गोष्ट आम्ही ऐकली ती ऐकून मी आणि दीदी पूर्णपणे सुन्न झालो. विराज आपल्या वडिलांसह माझ्या दीदीसाठी लग्नाची मागणी घेऊन आले होते. त्याला दीदीशी लग्न करायचं होतं. ही गोष्ट आम्हा सगळ्यांसाठी आश्चर्याची होती. मी दीदीकडे आश्चर्यचकित नजरेने पाहिलं. ती इतकी गोंधळून गेली होती की एकदम बिछाण्यावर जाऊन बसली. तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं की तिच्या अंगातलं सारं रक्त निघून गेलंय. मी अजूनही कान लावून त्यांचं बोलणं ऐकत होते. विराज चौधरी स्वतः बाबांना सांगत होते, आपल्याला काळजी करायची गरज नाही. मी रीमाचा पूर्णपणे सांभाळ करीन. माझा पूर्ण विश्वास आहे, म्हणून मी तुमच्याकडे ही मागणी घेऊन आलो आहे. तिला आयुष्यात सगळी सुख देईन. बाबांनी लगेचच हात जोडून उत्तर दिलं, हे आमच्यासाठी फार मोठं भाग्य आहे की तुमच्यासारख्या थोर व्यक्तीकडून आमच्या मुलीसाठी मागणी आली आहे. आम्हाला काही वेळ लागलाय का की नकार देऊ? मी आणि माझी पत्नी दोघंही या नात्याला तयार आहोत. आई बाबा इतके आनंदात होते की जणू त्यांना एखादा खजिना सापडला होता. सर्व गोष्टी लगेच ठरल्या आणि विराज आणि त्यांचे वडील परत गेले. ते गेल्यावर आई बाबा एकमेकांकडे बघून रडायला लागले. इतका चांगला जुळणारा संबंध स्वतः चालत आलाय, ही काही साधी गोष्ट नाही. मी सुद्धा बाहेर आले. आईने मला घट्ट मिठी मारली आणि तिचा आनंद व्यक्त केला. मी लगेचच म्हणाले, पहिल्यांदा दीदीला तरी विचारा की तिला हा संबंध मान्य आहे की नाही. इतकं खुश होणं काही योग्य नाही. बाबांनी माझं बोलणं मध्येच तोडून उत्तर दिलं, तिला काय अडचण असणार आहे? इतका चांगला प्रस्ताव घर बसल्या मिळणं हे स्वप्नासारखं आहे. मुली तर असे स्थळ मिळवण्यासाठी आयुष्यभर धडपड करतात. हे म्हणतच आईबाबा दीदीच्या खोलीकडे गेले. पण मला काहीतरी विचित्र धोक्याची जाणीव होत होती. आईबाबा खोलीत गेले आणि दीदी रडत रडत बाबांच्या छातीकडे झुकली. ती म्हणाली, मला हे लग्न नको आहे. जमीनदार लोक चांगले नसतात. सुरुवातीला प्रेम दाखवतील, सन्मान देतील, पण नंतर वेळ गेल्यावर दुसरं लग्न करतील. हे लोक असेच असतात. त्यांचे अनेक संबंध असतात, त्यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही. बाबा, मला कुठल्याही जमीनदाराशी लग्न करायचं नाही. आणि हे ऐकून आम्हा सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. पण बाबा म्हणाले, गप्प बस, त्यांना हो म्हण. तुला या सगळ्या गोष्टींचं काय कळतं? ते खूप चांगले आहेत. विराज हा एक सज्जन मुलगा आहे. मी त्याला चांगलं ओळखतो. संपूर्ण गावात त्याचं नाव आहे. तू जमीनदार घराण्यातली सोन होणार आहेस. ही काही साधी गोष्ट नाही. आणि तुझ्या मागे तुझी धाकटी बहीण आहे. उद्या तिचंही लग्न करायचं आहे आपल्याला. तू आज जर असा निर्णय घेतलास तर लोक काय म्हणतील? कोण तुझ्याशी लग्न करेल? जर तू विराजला नकार दिलास तर आपली इज्जत कुठे जाईल? बाबाचं हे बोलणं ऐकून दीदी शांत झाली.
पण आईने बाबांना इशाऱ्याने बाहेर जायचे सांगितले, जेणेकरून ती एकटीने आपल्या मुलीला समजावू शकेल. बाबा बाहेर गेल्यावर आईने दिदीचा हातात हात घेतला आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणाली, काही कारण असेल तर मला सांग. असं काहीही कारण न देता नातं नाकारणं योग्य नाही. आईचं बोलणं ऐकून दिदी काहीच बोलली नाही, फक्त शांतपणे चेहरा वळवून बसून राहिली. थोडा वेळ आईने तिला समजावलं आणि मग तीही बाहेर गेली. ते सगळे गेल्यावर मी दिदीकडे एक नजर टाकली आणि काहीही न बोलता शांतपणे माझ्या जागी जाऊन झोपले. कारण रात्र खूप झाली होती. मी दिदीला खूप घाबरायचे, म्हणून तिच्याशी फारसं बोलणं होत नसायचं. माझी दिदी दिसायला खूप सुंदर होती, अगदी अप्सरेसारखी. त्यामुळेच बहुतेक विराज तिच्यावर जीव ओवाळून टाकत होता. दुसऱ्या दिवशी सकाळचा सूर्य उजळून आला. मी आणि दिदी नाश्ता करण्यासाठी घराबाहेर आलो, तर ओसरीत मिठायांचे ढीग लागले होते. फळफळादी आणि भरपूर सामान होता, जे सगळं दिदीच्या होणाऱ्या सासरकडून आलं होतं. आई ते सगळं सामान अगदी उत्सुकतेने पाहत होती. आम्ही दोघी बाहेर आलो तेव्हा तिने आम्हालाही तिकडे नेलं. माझ्या चेहऱ्यावर आनंद झळकला आणि मी लगेच एक एक वस्तू पाहायला लागले. पण दिदी मात्र सगळ्या वस्तूंवरून नजर वळवून थेट किचनमध्ये निघून गेली. आई तिच्या पाठीकडे बघत म्हणाली, पहा ना, बघ माझ्या लेकरा, किती काही आलंय. मी सुद्धा आईच्या आनंदात सहभागी झाले होते. पण देव जाणे का, दिदीचं वागणं मला खूप विचित्र वाटत होतं. ती कधीच अशी वागत नसे. काहीही असो, ती शांतपणे बोलून गोष्टी सोडवत असे, पण आज ती पूर्णपणे वेगळीच वाटत होती. मी डोकं हलवून गप्पच घरात शिरले. दिदीने नाश्ता तयार केला होता आणि मला बोलवायला आली. मी तिच्याजवळ जाऊन बसले. थोडी हिंमत करून मी तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं, दीदी, तू आनंदी का नाही? विराज जीजू तुला नक्कीच सुखात ठेवतील ना? मी अजून काही बोलणार इतक्यात तिने टेबलावरचा काचेचा ग्लास उचलून जोरात जमिनीवर आपटला आणि माझ्या गालावर एक थाप मारली. ती रागाने ओरडली, माझ्यासमोर असली बकवास करू नकोस, आणि जर पुन्हा तू त्याला जीजू म्हटलंस तर तुझी जीभ ओढून घेईन. तिचा आवाज रागाने थरथरत होता. मी थक्क झाले. ही माझी दीदी आहे का? असं वाटत होतं. ती तर खूप प्रेमळ होती. तिने कधी मला मारलं नव्हतं. हो, ती कधी कधी रागवायची, पण हात उचलणं असं कधीच नव्हतं. माझं इतकंच बोलणं होतं की ती एवढे का चिडून गेली. आईसुद्धा त्या आवाजाने बाहेर आली आणि दिदीचा हा रुद्रावतार पाहून तीही आवाज झाली होती. दिदीने एक कठोर नजर माझ्यावर आणि आईवर टाकली आणि शांतपणे आपल्या खोलीत निघून गेली. तिच्या जाताच आई माझ्याजवळ आली आणि मला आपल्या छातीशी घट्ट धरून तिने कवटाळलं. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी लहानपणापासून आईबाबांची आणि दिदीची लाडकी होते, त्यामुळे माझं मन फारच भावुक बनलं होतं. एखादं कठोर बोलणं किंवा कोणाचा थोडासाही राग माझ्या डोळ्यात लगेच अश्रू आणायचा. थोडा वेळ रडल्यावर मी माझे डोळे पुसले. आई सतत मला समजावत होती, तुझी दीदी वेडी झाली वाटतं. उगाचच हे असं वागून तुलाही त्रास देते आहे आणि स्वतःही बेचैन होत आहे. चल तू माझ्यासोबत, मी तुझ्यासाठी काहीतरी छान नाश्ता करते. मी गप्पच राहून मान डोलावली. खरंच दीदी खूपच अस्वस्थ दिसत होती आणि हे सगळ्यांना जसजसे दिवस जात होते तसे जाणवत होते. लग्नाची तारीख जसजशी जवळ येत होती, दीदीचं वागणं अधिकच चिडचिड आणि उदास होत चाललं होतं. एके दिवशी विराज जीजू एकटेच घरी आले. त्यांना दीदीसोबत थोडा वेळ एकटं राहायचं होतं. घरात शिरताच त्यांनी आईला विचारलं, मी रीमाला घेऊन थोडी शॉपिंगला जाऊ का? लग्नासाठी काही तयारी करायची आहे. आईने लगेचच होकार दिला, पण जेव्हा आई दीदीला बोलवायला गेली तेव्हा दीदीने स्पष्ट नकार दिला. मला कुठेही जायचं नाही, मी कोणासोबतही बाहेर जाणार नाही. आई थोड्या रागाने म्हणाली, विराज बाहेर बसलेत. मी त्यांना हो म्हणाले. आता त्यांना काय सांगू? दीदी संतापून मोठ्या आवाजात म्हणाली, मला काही फरक पडत नाही.
ज्याला ऐकायचंय ऐकू दे. मी कुठेही जाणार नाही. मी घरातच ठीक आहे. तिचा आवाज इतका मोठा होता की बाहेरपर्यंत गेला. तेवढ्यात बाहेरून आवाज आला, ठीक आहे, काही हरकत नाही. जर ती यायला तयार नसेल तर आपली सुजाता येईल ना माझ्यासोबत. सुजाता, तू येशील का माझ्याबरोबर? अचानक त्यांनी माझ्याकडे पाहून विचारलं. मी गोंधळून गेले, पण नंतर हळूच होकार दिला. कारण शेवटी आपली नाती जपणंही गरजेचं असतं. दीदी रागात होती, पण मी नकार देऊन त्यांचा अपमान करायला तयार नव्हते. आईने हाताने इशारा करून मला जाण्याची परवानगी दिली. मी पटकन तयार झाले आणि त्यांच्या गाडीत बसून मॉलकडे निघाले. गाडी खूपच आलिशान आणि थंडगार होती. माझं हृदय जोरजोराने धडधडत होतं, कारण आजवर मी कधी कोणत्याही अनोळखी माणसाबरोबर एकटी कुठे गेली नव्हती. आणि इतक्या मोठ्या गाडीत बसण्याचं तर माझं स्वप्न होतं. आज त्या गाडीत बसून मला एक वेगळीच उत्सुकता आणि आनंद वाटत होता. ते माझ्याकडे पाहून विचारू लागले, सुजाता, तुला काय आवडतं? कुठला रंग आवडतो? आणि तुझ्या दीदीला कोणता रंग आवडतो? मला कळलं की ते माझ्या निमित्ताने दीदीच्या आवडीनिवडी जाणून घ्यायला इच्छुक आहेत. मी हसून म्हणाले, मला निळा रंग फार आवडतो आणि दीदीला काळा रंग खूप आवडतो. आमच्या दोघींच्या आवडी खूपच वेगळ्या आहेत. दीदी खूप शांत आणि गंभीर स्वभावाची आहे आणि मी मात्र खूप चंचल आणि फॅशनेबल आहे. तुम्हाला तुमच्या टक्करची साली मिळाली आहे, मी मिश्किलपणे म्हणाले. तेही लगेच हसले आणि म्हणाले, अगदी बरोबर, आम्हाला तुमच्यासोबत वेळ घालवायला खरंच मजा येईल. तुमची दीदी खरोखरच फार वेगळ्या स्वभावाची आहे, पण तिचा तो स्वभाव मला खूप आवडतो. त्यांचं बोलणं गोड आणि नम्र होतं. माझ्या चेहऱ्यावर हास्य पसरलं आणि मनातून मी देवाकडे प्रार्थना करू लागले, देवा, हे कायमच माझ्या दीदीवर असेच प्रेम करत राहू. तेवढ्यात त्यांनी मला एकदम पाहिलं आणि म्हणाले, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे, उत्तर देशील का? मी हळूच मान हलवली आणि त्यांच्या डोळ्यात पाहून म्हणाले, आपण प्रश्न विचाराच. तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल. मी तुमची केवळ साली नाही, तर मला तुमची मैत्रीणही व्हायची आहे. मी लहानपणापासूनच अशी होते. कुणी जर थोडंसं प्रेम दाखवलं तर मी त्याच्यासाठी माझं सर्व काही ओतून टाकायला तयार व्हायचे. ते हळूच हसले आणि माझ्याकडे पाहत म्हणाले, तुझी दीदी कुणाला आवडायची का? किंवा काही वेगळी गोष्ट आहे का? मी एकदम शांत झाले. असं वाटलं की संपूर्ण वातावरणावर शांततेचा पडदा पसरला आहे. माझ्या मनातही कल्पना नव्हती की विराज जिजू मला असा प्रश्न विचारतील. मी काही उत्तर देण्याच्या आधीच त्यांनी स्वतःच विषय सावरत म्हटलं, कारण मला असं जाणवतंय की तुझी दीदी या नात्याने आनंदी नाही. जरी तुझे आई बाबा आणि तू खूप खुश दिसत आहात, तरी तिचं वागणं वेगळंच सांगतं. त्यांचं हे बोलणं ऐकून मी थोडी गोंधळले. मला समजत नव्हतं की काय उत्तर द्यावं. हो, मी फक्त 20 वर्षांची होते, पण देवाने मला एवढं भान नक्कीच दिलं होतं की मी लोकांचं मन सहज ओळखू शकायचे. मी लगेचच समजून गेली की त्यांनी मला का बोलावलं. ते दीदीच्या वागणुकीमागचं खरं कारण समजून घ्यायचा प्रयत्न करत होते. मी त्यांच्या डोळ्यात बघत म्हणाले, मला याबद्दल फारसं काही माहीत नाही. असं काही नाही की दीदी या नात्याने दुखावली आहे, पण ती घरातील मोठी मुलगी आहे. त्यामुळे घरापासून दूर जाण्याची कल्पनाच त्यांना अस्वस्थ करत असेल. राहिलं तिच्या स्वभावाचं, तर ती थोड्या कठोर स्वभावाची आहे. माझ्यावरही राग अनेकदा काढते. तुम्हाला माहिती आहे, काही दिवसांपूर्वीच तिने मला थापही मारली होती. पण मी लहान आहे ना, म्हणून मी तिच्या रागाचा राग धरत नाही. मी हे सगळं अगदी निरागसपणे बोलले. माझं बोलणं ऐकून ते हलकसं हसले आणि म्हणाले, काळजी करू नकोस, मी तुझ्या दीदीलाही तुझ्यासारखंच मस्त आणि बिनधास्त बनवेन. तुझ्यासारखीच तिलाही हसवेन. हे ऐकताच मी मोठ्याने हसू लागले. इतक्यात आम्ही मॉलमध्ये पोहोचलो.
ते मला वेगवेगळ्या दुकानात घेऊन गेले. फक्त दीदीसाठीच नाही तर माझ्यासाठीही त्यांनी भरपूर खरेदी केली. आईने मला घरातून काही पैसे दिले होते, पण विराजजीजूंनी मला 1 रुपयाही खर्च करू दिला नाही. सगळी बिलं त्यांनी स्वतः भरली. शॉपिंगनंतर ते मला एका सुंदर रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेले. तिथे आम्ही छान डिनर केले. ते फारच प्रेमळ आणि आपुलकीने वागत होते. हे सगळं पाहून मला खूपच छान वाटत होतं. रात्री 8 वाजता त्यांनी मला घराजवळ सोडलं. जाता जाता ते म्हणाले, सुजाता, तुझ्या दीदीला समजव, मी तिचा होणारा नवरा आहे. ती माझ्याशी थोडंफार बोलू तरी शकते. हे घे, माझा नंबर आहे, ते म्हणाले आणि मला त्यांचा नंबर दिला. मी थोडी संकोचून तो नंबर घेतला. मला माहीत होतं की दीदी कधीच त्यांच्याशी बोलणार नाही, पण मी काही न बोलता त्यांच्यापासून निरोप घेतला आणि घरात शिरले. घरी पोहोचल्यावर आई बाबा ओसरीत बसले होते. बहुधा माझी वाट पाहत होते. माझ्या हातातल्या शॉपिंग बॅग पाहून ते थक्क झाले. मी त्यांच्या जवळ जाऊन दिवसभर काय काय झालं ते सांगितलं. हो, काही गोष्टी मी त्यांच्यापासून लपवल्या, जसे की विराजजीजूंनी दीदीबद्दल जे विचारलं होतं ते. थोड्या वेळाने मी माझ्या खोलीत गेले. दीदी एका बाजूने चेहरा फिरवून पलंगावर झोपली होती. मी तिच्या शेजारी बसले आणि म्हणाले, दीदी, आज विराजजीजूंनी तुमच्यासाठी खूप साऱ्या वस्तू घेतल्या आहेत. दाखवू का तुला? अचानक ती माझ्यावर ओरडली, जा, त्या विराजकडेच राहायला जा. माझ्याजवळ काय करतेस? आणि पुन्हा कधीही त्या माणसाचं नाव माझ्यासमोर घेऊ नकोस. तुमच्यामुळे माझं आयुष्य बर्बाद झालंय. जा इथून. तिचं हे बोलणं ऐकून मी खूप घाबरले. शांतपणे उठले आणि खोलीतून बाहेर आले. आता मी विचार करू लागले की विराजजीजूला कसे सांगू की आमची दीदी अजूनही त्याच्याशी बोलू इच्छित नाही आणि त्याचं नावही ऐकू इच्छित नाही. लिव्हिंग रूममध्ये बसून मी दीदी झोपण्याची वाट पाहत बसले. आतून मी खूपच चिंताग्रस्त होते, कारण विराजजीजू म्हणायचे, तुझ्यामुळेच मी तिच्याशी बोलू शकतोय. काही वेळ विचार करून मी त्यांना मेसेज करायला सुरुवात केली. दीदी सध्या खूप रागात आहे, त्यांना बोलणं शक्य नाही. मेसेज पाठवतानाच लगेच त्यांचा रिप्लाय आला, कशी आहेस? आशा आहे छानच असेल. तसेच दिसायला तर छानच आहे, पण इतका राग का? त्यांचा हा मेसेज वाचून मला हसू आलं. माझ्या मनात आलं, मी त्यांच्याशी थोडंसं गमतीने वागावं का? पण मी लगेच विचार बदलला. मी अशी मुलगी नाही, कोणाच्या भावनांशी नाही खेळणार, असं मी स्वतःशी ठरवलं. आणि मग मी उत्तर लिहिलं, सुजाता बोलते. मी काहीही सूचक सांगितलं नाही. दीदी इतकी रागावली आहे की बोलत नाही. मी याबद्दल सांगितलं म्हणजे तुम्हाला वाटणं टाळावं. त्यांनी त्यावर प्रेमळपणे हसून उत्तर दिलं, माफ कर, मला कळालं नाही. तुमची दीदी आहे, पण तुम्ही देखील कमी सुंदर नाही. तुम्ही दोघीही फार सुंदर आहात. या प्रेमळ शब्दांनी माझं मन भारावून गेलं. हो, ते खरंच एक चांगले व्यक्तिमत्व होते. बाबांनी सांगितलेलं योग्य होतं. ते खूप चांगले आहेत. खूप वेळ मी विराजजीजूंशी चॅट करत होते. तोपर्यंत हळूहळू रात्र झाली आणि मी त्यांना गुड बाय बोलून माझ्या खोलीत गेली. तिथे दीदी आधीच झोपली होती. मी तिच्या बाजूला पडले आणि मला गाढ झोप लागली. वेळ हळूहळू पुढे सरकू लागला. लग्नाचा दिवस जसा जवळ येत होता, दीदीचं वागणं अधिकच चिडचिड होत गेलं. आज दीदीची हळद होती आणि तिने खूप सुंदर ड्रेस परिधान केला होता. तो ड्रेस तिला तिच्या सासरच्या लोकांनी दिला होता. पण दीदी खुश नव्हती. तिचं लक्ष भलतीकडेच होतं. ती सर्वांशी उद्धटपणे बोलत होती, पण कोणीही तिच्यावर रागावलं नाही. सर्वांचे म्हणणे होते की ती नवरी आहे म्हणून ती लाजत आहे. यावेळी नवरी लाजत नव्हती, तर ती अगदी संतापलेली होती. आई, कृपया हे नातं मोडून टाका. दिसतंय की दीदी कधीही हे संबंध आनंदाने जगणार नाही.
माझ्या या कल्पनेवर आईने रागीटपणे मला रागावलं. तुला काय माहीत, मोठ्या घरात नातं करणं कित्येक भाग्यवानांचं भाग्य असतं. मी फक्त निरीक्षकासारखी आईकडे पाहत होते, कारण मला खात्री होती आई चुकीचं करत होती. ती एका मुलीच्या संपूर्ण आयुष्याशी अनुचितपणे खेळण्याचा धोका करीत होती आणि मला हे बिलकुलही योग्य वाटत नव्हतं. वेळ वेगाने सरकत होता. अखेर लग्नाचा दिवस आला. सकाळपासूनच दीदी तिच्या खोलीतून बाहेर येत नव्हती. आईने मेकअप आर्टिस्ट बोलावला होता, पण दीदीने ठामपणे दरवाजा बंद करून म्हटले, मला कोणत्या पार्लरची गरज नाही, मी स्वतः तयार होऊ शकते. मी म्हणाले, दीदी मी तुला मेकअप करून देईन, मला थोडा मेकअप येतो. पण तिने नकारच दिला. तिने माझे दागिने आणि कपडे खोलीबाहेर टाकले. याचा अर्थ होता की तिच्या खोलीत मी जाऊ शकत नाही. घरात बरेच पाहुणे होते, त्यामुळे आम्ही या वादावर जास्त लक्ष दिलं नाही. मी माझा सामान घेऊन आईच्या खोलीत गेली. तेथे न्हावून कपडे बदलून मी स्वतःच तयार झाली. आता फक्त वरात येण्याची वाट पाहायची होती. वरात आली. मी सगळ्यांच्या पूर्वीच गेले आणि जिजू यांचे स्वागत नेटकेच केले. मी त्यांच्याकडून पैसे किती घ्यावे ते विचारले आणि ते आनंदाने देऊ लागले. आज ते म्हणजेच श्रीमंतीने आणि आत्मविश्वासाने झडपत होते. मी हसत म्हणाले, आपण आज खूप सुंदर दिसत आहात. तेही हसून म्हणाले, तूही अगदी सुंदर दिसतेस. मी हलकं हसत मागे गेले. आता मंडपात नवरी आली पाहिजे होती. आई बाबा आणि मी सगळे दीदी घेऊन जाण्यासाठी खोलीत गेलो, पण आम्ही दरवाजा ठोठावला तरीही तिने उत्तर दिलं नाही. घरात आता फक्त मी, आई आणि बाबा होतो. मी खूप घाबरले, कारण अशी गोष्ट कधीच घडलेली नव्हती. कुठलं तरी वाईट झालंय का, हा विचार आलाच की माझं मन थरथरायला लागलं. आई आणि बाबा प्रभावित झाले. बाबांनी शांत राहायला सांगितलं आणि दरवाजा फोडायचा प्रयत्न केला आणि दरवाजा उघडला, पण आत दीदी नाही. आम्हाला धक्का बसला. आईने स्वयंपाकघर, वॉशरूम तपासलं, पण तिथेही नाही. माझं लक्ष एका कागदाकडे गेले. तो ड्रेसिंग टेबलावर ठेवला होता. मी त्याकडे पळाले आणि पत्र वाचलं. मी हे घर सोडून जात आहे. जेव्हा तुम्ही माझी मते निदान ऐकली नाही, तर मी तुमच्या इज्जतीची कशी पर्वा करीन. मला कोणीतरी दुसरा आवडतोय आणि मी त्याच्यासोबत आयुष्य घालवणार. तुम्हाला तुमचा जमीनदार जावई ठेवा. तुमची रीमा. माझ्या पायाखालची जमीनच खचली. घराबाहेरल्या पाहुण्यांनी आम्हाला या परिस्थितीत पाहिलं. दीदीच्या या निर्णयाने घराची इज्जत धोक्यात पडली. बाबा घड्याळासारखे आशा धरून जमिनीवर बसले. आईचं भावनिक आणि गंभीर चित्र दिसलं. मी देखील ड्रेसिंग टेबलाजवळ रडत बसले आणि तिथेच बाबांनी नववधूचे कपडे उचलले जे दीदीने ठेवले होते. त्यांनी माझ्याकडे पाहत म्हटलं, जमीनदार घरातल्या सुनेच्या चेहऱ्यावर पदर ठेवला जातो. तू आता विराजशी लग्न कर. जर तू आज विराजशी लग्न केलं नाहीस तर आपली नातीगोती, घराची इज्जत, जमीनदार आहेत ते आपलं जगणं मुश्किल करून टाकतील. योग्य हेच आहे की तू त्यांच्याबरोबर निघून जा. मी बाबांकडे डोळ्यात भरून पंताळून पाहिले. माझ्या स्वप्नातही नसलेल्या अशा दबावाचा सामना करावा लागणार. मी नजर खाली करून म्हटलं, नाही बाबा, तो माझा खरा जिजू आहे. मी त्याच्याशी अशी लग्न करू शकते. आईने हात जोडून डोळे भरून माझ्या बाजूस रडत म्हणाली, तुझ्या एका बहिणीने तर आमचं काही उरलं पायसकट सोडलं, पण देवासाठी तू तरी आमचं सहाय्य कर. आम्ही तुझ्याकडून खूप अपेक्षा ठेवतोय. मी जाणतेस तू खूप चांगली आहे. मम्मी आता पूर्णपणे भावनिक ब्लॅकमेलिंगवर उतरली होती. त्यांच्या बोलण्यात तथ्य होतं. खरंच, जर आपण आत्ता या नात्याला नकार दिला असता तर हे जमीनदार आपल्याला जिवंत सोडणार नाही. त्यांच्या हातात मोठमोठ्या बंदुका असतात हे मला नीट माहितीच होतं. मी खूप घाबरले होते.
त्यामुळे मी लगेचच होकार दिला. मी दीदीचे लग्नाचे कपडे घेतले आणि वॉशरूममध्ये गेले. काही वेळाने मी तयारी करून बाहेर आले. मम्मीने माझ्या डोक्यावर लाल ओढणी टाकली आणि मला हाताने धरून बाहेर घेऊन गेली. त्यांनी मला मांडवात बसवलं आणि लग्नाच्या विधी सुरू झाल्या. माझं हृदय जोरजोराने धडधडत होतं. जेव्हा जेव्हा विराज जिजू माझा हात धरत होते तेव्हा वाटायचं माझं हृदय तोंडातून बाहेर पडेल. एकदा त्यांनी माझ्याकडे पाहिलं होतं, जरा आश्चर्याने, पण त्यांनी कोणताही संशय निर्माण होईल असा शब्द उच्चारला नाही. थोड्याच वेळात सर्व लग्नाच्या विधी पूर्ण झाल्या. आता मी पूर्ण हक्काने त्यांच्या नावावर पत्नी म्हणून ओळखली जाऊ लागले. लग्न झाल्यावर जेवण सुरू झालं. सगळ्यांनी शांतपणे जेवलं आणि नंतर विदाईची वेळ आली. त्या क्षणी माझं हृदय इतकं भरून आलं होतं की वाटलं इथेच मरण आलं तरी चालेल. मनात आलं की विराज जिजूंना सांगून टाकावं की मी रीमा नाही, मी सुजाता आहे, तुमची साली. पण मी एवढे घाबरले होते की माझं तोंड बंद राहिलं. मला गाडीत बसवलं आणि गाडी हवेलीच्या दिशेने निघाली. एक लांब प्रवास करून आम्ही हवेलीत पोहोचलो. गाडी आत शिरताच ढोलताशे वाजू लागले. आकाशात फटाके फुटू लागले. मला माहिती होतं की हे माझ्यासाठी नाही तर माझ्या बहिणीच्या स्वागतासाठी होतं. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण मी मनाला समजावलं, फक्त एका रात्रीचा प्रश्न आहे. खोलीत गेल्यावर मी विराज जिजूंना सगळं सांगून टाकेन. पण मला माहीत नव्हतं की खोलीत पोहोचल्यावर माझ्यावर किती मोठं संकट कोसळणार होतं. फटाफट सगळ्या सासरच्या पारंपरिक विधी झाल्या. आता मला फक्त या गोष्टींची भीती होती की जर कुणीही माझा पदर उचलला तर माझी खरी ओळख उघड होईल. पण विराजच्या आजींचा स्पष्ट आदेश होता, दुल्हनचा घुंगट तिचा नवरा उचलणार, कोणताही दुसरा माणूस तो उचलणार नाही. हे ऐकून मी आतून देवाचे आभार मानले, कारण आत्ता जर माझा चेहरा उघड झाला असता तर काय झाले असते कल्पनाही करवत नव्हती. विधीनंतर मला माझ्या खोलीत नेण्यात आले. खोलीत शिरताच माझ्या नाकाला गुलाबाच्या पाकळ्यांचा सुगंध जाणवला. क्षणभर सगळं सुंदर वाटलं, पण लगेच मी घाबरले. आता ती रात्र होती जिथे खरं भयंकर वादळ येणार होतं. मी गुपचूप सजवलेल्या पलंगावर बसले. माझं हृदय जोरजोराने धडधडत होतं, इतकं की वाटत होतं ते आवाज करून बाहेर येईल. थोड्याच वेळात दरवाजा उघडला. मला माहीत होतं की कोण येणार. मी मनात प्रार्थना करत होते, विराज जिजू कृपया करून माझी परिस्थिती समजून घ्या. पण मनात भीतीही होती. जर त्यांनी राग केला तर, जर त्यांनी नकार दिला तर. आणि म्हणतात ना, ज्या गोष्टीची भीती असते ती नक्कीच होते. दरवाजा उघडला आणि विराज आत आले. ते आनंदाने हसत म्हणाले, हॅलो, आणि माझी तब्येत विचारू लागले. मी काय बोलणार? मी त्यांना कसं सांगणार की मी त्यांची रीमा नाही तर सुजाता आहे, त्यांची लहान साली. थोड्या वेळाने ते माझ्याजवळ येऊन बसले. माझा हात त्यांनी हळूच आपल्या हातात घेतला आणि मग त्यांनी जे काही म्हटलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. हे ड्रामा आता संपवा, पदर उचला, मला माहीत आहे तू कोण आहेस. हे ऐकताच माझं काळीज थरथरायला लागलं. मी घाबरून त्यांच्याकडे पाहिलं. त्यांनी माझ्या कमरेला हात घालून मला जवळ ओढलं आणि स्वतःच्याच हातांनी माझा पदर उचलला. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि मी त्यांच्याकडे पाहत होते. त्या क्षणी काहीही न बोलता त्यांनी माझे ओठ आपल्या ओठात घेतले. माझं मन पूर्णपणे गोंधळून गेलं. मग ते म्हणाले, मला सगळं आधीच कळलं होतं, पण तुमच्या घरच्यांनी हे सगळं करणं म्हणजे माझ्यावर मोठा अन्याय आहे. जर त्यांनी मला आधी सांगितलं असतं की तुझी बहीण पळून गेलीये तर मी हे लग्नच थांबवलं असतं. मी घाबरत थरथरत बोलले, आम्ही घाबरलो होतो. वाटलं तुम्ही आमचं काहीतरी वाईट कराल. जमीनदार आहात, मोठं नाव आहे तुमचं. बाबा खूप घाबरले होते. आमचं दुसरं कोणीच नाही. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं.
की दीदी या लग्नाने आनंदी नव्हती. तिने सांगितलं होतं की ती लग्न करू इच्छित नाही. त्यांनी ताडकन विचारलं. मग मी विचारलं होतं की तिला कोणी आवडतं का, तेव्हा का नाही सांगितलंस? त्यांचं माझ्याजवळ येणं मला अजून घाबरवत होतं. त्यांनी माझ्या गळ्यात आपला चेहरा टेकवला आणि कुजबुजत म्हणाले, तुला वाटतं का की मी तुझ्याशी गोड वागेल? तू मला फसवलंस. हे लग्न एक फसवणुकीवर आधारित आहे. मी तुला दाखवेन की फसवणुकीचा बदला कसा घेतला जातो. हे म्हणत त्यांनी माझ्या डोक्यावरची ओढणी फेकून दिली आणि माझ्यावर हावी झाले. माझा श्वास अडखळला. मी त्यांच्या डोळ्यात पाहत रडत रडत म्हणाले, भगवंतासाठी कृपा करून असा अत्याचार करू नका. मी निरपराध आहे. काहीही चुकीचं केलं नाही मी. दीदीची चूक आहे, माझी नाही. मी तुमची इज्जत वाचवली आहे. जर मी वेळेवर तुमच्याशी लग्न केलं नसतं तर लोक तुमच्यावर थुंकले असते. म्हटलं असतं जमीनदार असूनही तुमची वधू पळून गेली. हे ऐकताच ते थोड्या वेळासाठी शांत झाले. ते क्षणभर स्तब्ध झाले, जणू मी काही फार मोठं सत्य बोलून गेले. थोड्या वेळाने ते माझ्यापासून दूर झाले आणि काहीही न बोलता खोलीबाहेर निघून गेले. मी माझं डोकं हातात घेतलं आणि जोरजोरात रडायला लागले. काही वेळाने अचानक खोलीचं दार उघडलं आणि माझे पती विराज यांच्या आजी आणि आई आत आल्या. माझ्या चेहऱ्यावर पदर नव्हता आणि मी अजूनही रडत होते. त्यांच्या आजीने माझा हात धरला आणि प्रेमाने म्हणाल्या, अगं बाळा, तू रडतेस का? तू तर फार मोठं काम केलं आहेस. वेळेवर तू होकार दिलास म्हणूनच आपल्या घराची इज्जत वाचली. पण तुझ्या बहिणीला माफ केलं जाणार नाही. हे म्हणत त्यांनी मला उभं राहण्यास सांगितलं. मी मनातून हादरले होते. आता याचा राग माझ्या बहिणीवर उतरवला जाणार होता. जे झालं ते चुकीचं होतं, पण ती माझी बहीण होती आणि मला तिच्यावर फार प्रेम होतं. आमच्यामध्ये खूप प्रेम होतं, पण जेव्हा हे स्थळ आलं तेव्हापासून आमच्यात वाद सुरू झाले होते. मी शांतपणे उभी होते तेव्हा ते ढगांकडे बोट दाखवत म्हणाली, जा आणि तुझे कपडे बदलून आराम कर. मी शांतपणे उभी होते तेव्हा ती बोट दाखवत म्हणाली, जा आणि तुझे कपडे बदलून आराम कर. काही वेळात मी तुझ्या नवऱ्याला पाठवेन. त्याला तुझ्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न कर. फक्त तूच आहेस जी तुझ्या नवऱ्याला वाचवू शकतेस आणि त्याला नष्ट देखील करू शकतेस. कारण तुझा नवरा तुझ्या बहिणीवर खूप प्रेम करतो. तो अगदी तुटलेला आहे. आम्ही जमीनदार आहोत आणि आमच्यासारख्या घराण्याशी असा संबंध करायचा नव्हता. पण आमच्या मुलाच्या हट्टामुळेच आम्ही तिथे पोहोचलो होतो. ती म्हणाली ते ऐकून मी पूर्ण शांत झाले. मला माझ्या बहिणीसाठी फार वाईट वाटू लागले की तिने कुणाच्या तरी मनाला इतक्या वाईट प्रकारे दुखवलंय. जर तिला लग्न करायचं नव्हतं तर ती सरळ विराजशी बोलली असती. कदाचित ती स्वतःच त्या नात्यापासून मागे हटली असती. मी चुपचाप वॉशरूमकडे गेली, कपडे बदलले आणि बाहेर आली. ते सोफ्यावर बसलेले होते. त्यांच्या डोक्याला सोफ्यावर टेकवलेले आणि डोळ्यातून अश्रू वाहत होते. मी त्यांच्याजवळ बसले. मी काही बोलायच्या आधीच तो माझ्या कुशीत येऊन बसला आणि आवाज न काढता रडू लागला. मला आश्चर्य वाटलं. तो इतका मजबूत माणूस असताना तो मुलांसारखा रडत होता. मी त्याला मिठी दिली आणि त्याच्या पाठीवर हात फिरवत म्हणाले, तुम्ही स्वतःला का त्रास देता? जे आहे त्याला तुमच्या वेदना काही कळत नाही. मी त्याच्या पायाजवळ बसले आणि त्याचा हात घेतला. आपल्या ओठांनी त्याला स्पर्श केला. डोळ्यात पाहून म्हणाले, तर मग मला तुम्ही मान्य करा. मी तुमच्यावर प्रेम करेन. तुमच्यावर इतकी माया करेन की तुम्ही स्वतःला फारच खास समजाल. जेव्हा मी मंडपात गेले होते माझ्या मनातून एक प्रार्थना निघाली होती की देव मला माझ्या बहिणीसारखा नवरा देवो. पण मला काय माहीत होतं की मला बहिणीसारखा नवरा नाही तर बहिणीचाच नवरा मिळेल. तो काही वेळ शांतपणे मला पाहत राहिला. नंतर अचानक त्याने मला आपल्या कुशीत घेतलं आणि पलंगाकडे नेले. त्या रात्री तो माझ्याजवळ राहिला. प्रत्येक क्षण मला स्वतःमध्ये हरवून टाकायचा प्रयत्न करत होता.
तो माझ्या मिठीत हरवला होता आणि मीही माझ्या नवऱ्याला सांभाळत होते. मी आता या नात्याची सुरुवात करायला तयार होते. आईवडिलांच्या सांगण्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी ते मला घेऊन येण्यासाठी आले होते. त्यांनी विराजच्या वडिलांकडे, मोठ्या जमीनदाराकडे माफी मागितली होती, पण मी नकार दिला. मी म्हणाले, मी माझ्या नवऱ्याबरोबर राहणार आहे आणि माझं घर चालवणार आहे. विराजनेही माझ्या होकारात हो दिला. तो म्हणाला, मी माझ्या पत्नीला सोडणार नाही आणि तुझ्या मोठ्या बहिणीबाबत मी तिला माफ केला आहे. कारण खरी गोष्ट ही आहे की जेव्हा आपल्याला तो माणूस मिळत नाही ज्यावर आपण प्रेम करतो, तर आपण त्या माणसाचा होतो जो आपल्याला प्रेम करतो. हे बोलून त्याने मला जवळ घेतलं आणि माझ्या माथ्यावर प्रेमाने एक चुंबन दिलं, ज्यामुळे मी मनापासून सुखी झाली आणि डोळे मिटले. मित्रांनो, कधीकधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून ठेवतं जिथे निर्णय मनावर नाही तर काळजावर घेतले जातात. जर तुम्हाला आमची कथा आवडली असेल तर जरूर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.